शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या वातावरणामध्ये ज्या रस शोषण करणाऱ्या किडे आहेत किंवा आपल्या पिकामध्ये थ्रिप्स असेल, मावा असेल, त्याचबरोबर पांढरी माशी असेल, अशा किडींचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये होत असतो. त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण UPL कंपनीच्या अपाचे या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो सध्याच्या वातावरणामध्ये कपाशी या पिकामध्ये या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. त्यावरती जर वेळीच कंट्रोल मिळवला, चांगल्या प्रकारचे जे घटक असतात कीटकनाशकाचे त्यांचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो अपाचे UPL कंपनीच्या या अपाचे कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. त्यामध्ये घटक असेल, मोड ऑफ ॲक्शन असेल त्याची म्हणजे आपल्या पिकावर कशाप्रकारे काम करतं, त्याचबरोबर कोणत्या पिकांवर वापरलं पाहिजे, कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे, त्याचबरोबर नक्की हे कोणकोणत्या किडींवरती कंट्रोल पाहावयास मिळतो, प्रमाण असेल, कॉम्बिनेशन असेल, महत्त्वाचं कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे, अशी संपूर्णपणे डिटेलपणे आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो आता अपाचे या कीटकनाशकमध्ये घटक बघितलं तर दोन घटक, एक फिप्रोनिल 15% आणि दुसरा घटक बघितलं तर फ्लोनिकामिड 15%, जे की WDG फॉर्म्युलेशनमध्ये मिळते, म्हणजेच वॉटरवर डिस्पर्जेबल ग्रॅन्युअल स्वरूपात आपल्याला मिळते. शेतकरी मित्रांनो आता याच्या मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर यामध्ये दोन घटक असल्यामुळे दोन मोड ऑफ ॲक्शन. यामध्ये पहिलं बघितलं तर फिप्रोनिल. शेतकरी मित्रांनो हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड म्हणजेच एका नसून अनेक किडींवरती, अनेक पिकामध्ये अनेक वेगवेगळ्या किडींवरती चांगल्या प्रकारे काम करताना आपणाला दिसून येणार आहे. त्याचबरोबर एक सिस्टमिक आपणाला एक इन्सेक्टिसाइड पाहावयास मिळते शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो यामध्ये एक युनिक अशी मोड ऑफ ॲक्शनचा विचार केला. फिप्रोनिल हे काय करतं बघा, किडींची जी पचनक्रिया आहे बघा, कीड आधी पाने कुरतडून खाते, ते पोटात जातं, पोटात गेल्यानंतर ते सर्व स्नायूंकडे ते अवयवांकडे गेलेलं आपल्याला दिसून येतं. शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस हे तोंडातून पाणी कुरतडतं, पानातून ते आपले जे औषध आहे ते पोटात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या नर्वस सिस्टीमवरती काम करतं आणि त्याच ठिकाणी ते किडींना मारण्याचं काम चांगल्या प्रकारे आपल्याला करताना दिसून येते. शेतकरी मित्रांनो आणखीन जर फिप्रोनिलविषयी माहिती घ्यावायची असेल तर आपण रेझेंट या कीटकनाशकामध्ये त्याची सेपरेट अशी मोड ऑफ ॲक्शन आहे, तुम्ही ते आय बटनमध्ये चेक करू शकता. यामध्ये दुसरा घटक बघितला तर फ्लोनिकामिड. शेतकरी मित्रांनो हे एक सिस्टमिक इन्सेक्टिसाइड आहे. म्हणजेच काय तर आपण स्प्रे केल्यानंतर पिकामध्ये राहून येणाऱ्या किडींवरती चांगल्या प्रकारे हे कंट्रोल रोकथाम करताना दिसून येतं. पिकात राहून चांगल्या प्रकारे आपल्याला काम करताना दिसून येते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एक सिलेक्टिव्ह फीडिंग ब्लॉगर आहे. म्हणजेच काय बघा, आपण स्प्रे केल्यानंतर एक अर्ध्या तासातच हे आपले काम चालू करताना दिसून येतं. मग ज्यावेळेस कीड पाने कुरतडून खात असते, हे जर पानावरती औषध पडल्यानंतर किडींच्या तोंडात गेलं तर किडींना ते खाता येत नाही किंवा पाने कुरतडता येत नाहीत किंवा रस ग्रहण करता येत नाही. त्यामुळे ते काय होतं, उपाशीपोटी त्या ठिकाणी ती कीड आपल्याला दिसून येते. 1 ते 2 दिवस त्या ठिकाणी ती दिसून येतं आणि त्यानंतर हे किडी पॅरलाईज होऊन किंवा पोटी पॅरलाईज होऊन त्या ठिकाणी मेल्या जातात. त्याचबरोबर एक ट्रान्सलेमिनर ॲक्शनसुद्धा यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. आता ट्रान्सलेमिनर म्हणजेच काय तर आपण स्प्रे केल्यानंतर पिकाच्या आरपार हे जाण्याचं, आरपार जाऊन पाठीमागच्या भागात हे रस ग्रहण करणाऱ्या किडे आपल्याला पाहावयास मिळतात. जसं की मावा आहे, थ्रिप्स आहे, पांढरी माशी आहे, अशा वेगवेगळ्या ज्या किडे आहेत ते पानाच्या पाठीमागे असतात. ट्रान्सलेमिनर ॲक्शनमुळे काय होतं, हे पानाच्या आरपार जातं आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी किडींना मारण्याचं काम हे आपल्याला करताना दिसून येते शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर यामध्ये ॲक्रोबॅटलसुद्धा ॲक्शन आपल्याला पाहावयास मिळते. मला स्प्रे केल्यानंतर जी शेंड्याची पाने आहेत कोवळी, ती त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला संरक्षित झालेले दिसून येतात शेतकरी. ओव्हरऑल जर याच्या मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला, हे ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, त्याचबरोबर सिस्टमिक आहे. शेतकरी मित्रांनो ट्रान्सलेमिनर ॲक्शन, ॲक्रोबॅटल ॲक्शन असे संपूर्णपणे चांगल्या प्रकारे किडींवरती रोकथाम करण्याचं काम आपल्याला करताना दिसून येणार आहे. आणखीन तुम्हाला फ्लोनिकाविडी माहिती हवी असेल तर तुम्ही आय बटनमध्ये UPL कंपनीचं उलाला या कीटकनाशकाविषयी माहिती घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो आता या पिकांचा जर विचार केला तर एक कापूस पिकासाठी रिकमेंड केलं, परंतु आपण वेलवर्गीय पिके असेल, लिंबूवर्गीय पिके असेल, फळवर्गीय पिके असेल, सर्वच पिकामध्ये याचा वापर करू शकतो. चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. किडींचा जर विचार केला तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं जी रस ग्रहण करणाऱ्यामध्ये पांढरी माशी, जे की व्हायरसचे प्रमाण वाढवताना आपल्याला दिसून येते, त्या रस ग्रहण करणाऱ्यामध्ये पांढरी माशी यावरती कंट्रोल आपल्याला चांगल्या प्रकारे मिळते. शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम येणारा तो आपल्या पिकामध्ये थ्रिप्स असतो कोवळ्या शेंडावरती. त्या थ्रिप्सवरती आपल्याला अपाचे कीटकनाशक चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊन जाते. त्याचबरोबर फुलकिडे असतील
शेतकरी मित्रांनो, यामुळे सुद्धा आपल्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येणार आहे. त्याचबरोबर मिलीबग आहे, यावरती सुद्धा आपल्याला अपाचे या कीटकनाशकामुळे चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहावयास मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आत्ताच म्हटलं मावा, शेतकरी मित्रांनो, यामुळे सुद्धा आपल्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येणार आहे. म्हणजेच बघा, आपली पिके वाटीसारखी आपल्याला झालेली दिसून येतात, त्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया घडत. शेतकरी मित्रांनो, काही प्रमाणात बॉलवर्म म्हणजेच जी बोंडाळी असते त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. शूट बोरर असेल, फ्रूट बोरर असेल, जे की वांगी पिकामध्ये या अपाच्या कीटकनाशकामुळे काही प्रमाणात सुद्धा याचा रिझल्ट मिळणार. म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम असल्यामुळे एका नसून अनेक किडींवरती चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अपाचे हे कीटकनाशक जर आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथला जर वापरत असेल तर नक्की त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. कारण की रसग्रहण केल्यामुळे आपल्या पिकाचे जी पाने आहेत ती कोवळी पाने नष्ट पिवळी पडलेली दिसून येते, त्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया त्या ठिकाणी घडत नाही, त्यामुळे आपल्या उत्पन्नात देखील तोटा होतो. शेतकरी मित्रांनो, याच्या स्टेजचा जर विचार केला तर सर्व स्टेजमध्ये आपण अपाचे कीटकनाशक वापरू शकतो. ज्यावेळेस आपल्याला मधुमाशीची गरज असते त्यावेळेस फक्त काही प्रमाणात तुम्ही प्रमाण कमी घेऊन याचा स्प्रे करू शकता. कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर सर्वच बुरशीनाशक असेल किंवा टॉनिक बरोबर याचा आपण कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकतो. परंतु आलेल्या लेवलनुसार तुम्ही योग्य स्टेज असेल, योग्य कॉम्बिनेशन असेल, योग्य प्रमाण त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. कॉम्बिनेशन घेत असताना छोट्या बकेटमध्ये घ्या. ते जर द्रावण फुटत असेल तर तुम्ही ते आपल्या पिकावरती वापरू नका. शेतकरी मित्रांनो, याच्या रेनफासनेचा जर विचार केला तर याची रेनफासनेस आपल्याला 2 तास पाहावयास मिळते. म्हणजेच आपण स्प्रे केल्यानंतर 2 तासाने जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, याच्या कालावधीचा जर विचार केला, अपाचे हे कीटकनाशक सिस्टिमिक, दोन्ही घटक सिस्टिमिक असल्यामुळे हे लॉंग ड्युरेशन देणारे एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक. म्हणजे आपल्या पिकामध्ये सिस्टिमिक असल्यामुळे जवळजवळ 15 दिवस हे आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे कीटकनाशकाचं काम म्हणजे चांगल्या प्रकारे कीड नियंत्रणाचं काम करताना दिसून येणार आहे. याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर बघा, 15 लिटरचा जर पंप असेल तर त्याला 12 ग्रॅम तुम्ही घेऊन स्प्रे करू शकता. आणि एकरी प्रमाणाचे 160 ग्रॅम दिले, म्हणजेच 160 ग्रॅम पर 200 लिटरचा बॅलर घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता. चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, याच्या किमतीचा जर विचार केला तर 160 ग्रॅमचा पाऊच आपल्याला मार्केटमध्ये जवळजवळ 850 ते 900 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मिळून जातो. शेतकरी मित्रांनो, आपण स्प्रे करत असताना आता सध्याच्या वातावरणामध्ये तुम्ही सिलिकॉन बेस्ड स्टिकर घेऊन किंवा स्प्रेडर घेऊन तुम्ही स्प्रे करा. नक्की त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण UPL कंपनीच्या अपाचे या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.